रिषभ स्पोर्ट्स महाड विरुद्ध शिवशंभो. आपल्याला नाणेफेकी हरावी लागली लेट आल्यामुळे महाड संघाला आणि 3 धावांचा दंड सुद्धा दिला गेलाय. स्ट्राइक एंडवर उभा आहे अबी, तर नॉन स्ट्राइकवर मुन्ना पारधी. पहिलं षटक हाताळण्यासाठी केशव माळी. पहिला चेंडू आणि चेंडू टप्पा पडून त्याच गतीने सरळ निघून गेला. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळते आपल्याला. नो बॉल. अंतर धावेने श्री गणेश केला जातोय रिषभ स्पोर्ट्स महाड संघाचा. गचाळ क्षेत्ररक्षण. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलं आदित्यने. मात्र एक धाव नक्की मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. अवंतर चेंडू पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली 7 धावांवर. 3 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू केशव याचा. पुन्हा एकदा एक सुंदर गॅप सिलेक्शन. 2 धावा नक्कीच मिळत आहेत घोषांकित क्षेत्रामध्ये. मुन्ना पारधी या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 9 धावांवर. 4 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पुरेपूर फायदा उचललाय. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा खेळ काय असतो ते दाखवून दिलंय. पुन्हा एकदा जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण जेवढ्या धावा आपण बनवाल त्याच्यातून 3 धावा कमी केल्या जातील याची सुद्धा दक्षता महाड संघाने घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. गच्चाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळत आहेत 4. या 4 धावांच्या मदतीने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 12 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय सुदेश. एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. 2 चेंडू आणि 15 धावा. सुदेश या सुदेशने काही दिवसापूर्वी या मैदान गाजवलं होतं आपल्या गोलंदाजीतून. तोच सुदेश आपल्याला बॉलिंग बरोबर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण बदलवलं जाते. 3 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. या दुसऱ्या षटकातील पाहायला मिळते शिवशंभो विरुद्ध रिषभ स्पोर्ट्स महाड. 2 संघांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अर्धी रात्र झाली आणि फलंदाज माघारी. मुन्ना बॅक टू द डगआउट.
यश फलंदाजीसाठी. 2 चेंडू बाकी. सुदेश की यशस्वी गोलंदाज आपण पाहिलं धाऱ्यावरतीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुदेशने पूर्ण स्पर्धा आपल्या नावावर केली होती गोलंदाजीतून आपलं त्या स्पर्धेमध्ये. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक हलतं ठेवलंय. धावफलकावर एक धाव वाढवली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 17 धावांवर. 5 चेंडू आणि 17 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुदेश याचा अभिसाठी हलक्या हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य तिसरं षटक हाताळण्यासाठी. बेटू इधर ही बैठना, तेरे इतना हो गया. यश पास्टे बॅक टू द डगआउट. कुमार एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवर. 4 चेंडू आणि 21 धावा पण धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू बाकी. कुमार ना एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबलेली 21 धावांवर. 5 चेंडू आणि 21 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा मिळत आहेत. तब्बल 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येने झेप घेतली. धावफलक जाऊन पोहोचलं 25 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आपल्याला धावा खूप बनवाव्या लागतील. जेवढ्या धावा आपण बनवाल त्याच्यातून 3 धावा कमी केल्या जातील. जो दंड आपल्याला दिला गेलाय. उज्ज्वल साखरे गोलंदाजीसाठी. पहिलाच चेंडू उज्ज्वल याचा स्वेर चेंडू घोषित केला गेलाय. म्हणजेच 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना फुल टॉस चेंडू स्टेट ड्राईव्ह मध्ये घेऊन काढलाय. कोणत्याही खेळाडूला कोणतीही संधी नाही चेंडू अडवण्याची. तब्बल 30 धावांवर. 1 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढल्या. आता मात्र मिळेल फक्त 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावांवर. 2 चेंडू आणि 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. एक धाव मिळते
एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 32 धावांवर. 3 चेंडू आणि 32 धावा. चेंडू अडलाय. दुसऱ्या धावेसाठी अभिषेक गेले होते आणि 2 धावा सुद्धा मिळत आहेत. एकूण मिळत आहेत 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावांवर. 4 चेंडू आणि 35 धावा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 35 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे नक्कीच 3 धावा कमी केल्या जात आहेत. 33 धावा या महाड संघाच्या झाल्यात. 34 धावांची गरज विजयासाठी शिवशंभो संघाला. महाड या संघाच्या 33 धावा धावफलकावरती. विजयासाठी 34 धावांची गरज.
मॅनेजमेंट काय आहे तो निर्णय पटकन तिकडे तुम्ही बघायचा आहे. बाकीच्या संघांची तिथे गरज नाहीये कोणाची. पटकन बघून घ्यायचं आणि मोकळं करायचं आहे. स्पर्धा आपली थांबली जाते. गणेश पहिलं षटक हाताळण्यासाठी शिवशंभू संघाकडून सलामीचे फलंदाज स्वानंद आणि तुषार. आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद माघारी परतवलंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण अभिचं पाहायला मिळालं आपल्याला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू जाऊ शकला असता सीमाबाहेर. अभिने जर तो चेंडू अडवला नसता. सुमित गणेशच्या चेंडूचा सामना करेल. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं आपल्याला. चार चेंडू आणि 2 धावा. स्वानंद पूर्णा गणेशा चेंडूचा सामना करेल आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स.
पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा हो धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो मुन्ना. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचले 3 धावांवर. पुढचा चेंडू मुन्ना पारदी. सुंदर चेंडू. कॉलचा चेंडू समजू शकलेला नाही सुमितला. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू आणि हा झेल होऊ शकला असता. ना झेल भेटला ना चेंडू भेटला. चेंडू सीमा पार. या 4 धाव थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो सुमितच्या बॅट मधून. या 4 चेंडू आणि 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. एक धाव मिळते अजितला. एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा. केशव सुंदर फटका. मात्र चेंडू अडवलाय. सुंदर चेंडू. सुमित आपण जर 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर
प्रतीक दिवेकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एवढी मात्र खात्री मला असते प्रत्येक वेळेला की ज्या वेळेला प्रतीक बक्षीस लावतो त्यावेळेला ते बक्षीस अजूनपर्यंत मला वाटतं गेली 5 वर्ष तरी प्रतीकच्या खिशातून अजूनपर्यंत बक्षीस बाहेर नाही पडले. कुठलीही स्पर्धा असू दे कुठेही असू दे प्रतीकच्या खिशातून काय बक्षीस बाहेर पडत नाही. एक धाव मिळते. अमर 15 धावा धाव फलकावरती लागत आहेत. 5 चेंडू, शेवटचा चेंडू बाकी अमरसाठी, केशवसाठी. अमर याचा आडव्या बॅटने खेळून काढलाय कार्पेटच्या मदतीने. का सुंदर फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 19 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये एक बॉल बाकी आहे. ओके, ओके. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. अभि 4थं षटक हाताळण्यासाठी. चला वाईड चेंडू, स्वेर चेंडू आहे. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वन प्लस विकेट. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोचले ती 22 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. षटकार. चला शेवटचा चेंडू. चला षटक संपलंय आणि सामना सुद्धा संपलाय. सामना जिंकलाय महाड संघाने. चला लगेच वेळ वाया न घालवता नाणेफेकी करून घ्यायची आहे. सोमजाई विरुद्ध रिषभ स्पोर्ट्स महाड. चला पटकन नाणेफेकी.